जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध. दशक 12वा. समास 10वा. आपण येथेष्ट जेवणे, उरले ते अन्न वाटणे, परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. तैसे ज्ञाने तृप्त व्हावे, तेंची ज्ञान जनास सांगावे, तर तेन बुडो नेदावे, बुडतयासी. समर्थ रामदास स्वामी या ओवींमध्ये आपल्याला काय सांगू पाहत आहेत हे आपण एका छोट्याशा कथेमधून समजून घेऊया. पण अगोदर एक विनंती. जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा. एकदा समर्थ रामदास स्वामी राम नामाचा गजर करत आणि जय जय रघुवीर समर्थ असा जयघोष करत रानातून भ्रमण करत होते. भ्रमण करता करता ते एका शेतात पोचले. त्या ठिकाणी समर्थांना विलक्षण शांतता जाणवली. ज्वारीची कणसं वाऱ्याच्या झुळुकीसोबत हलकेच डोलत होती. त्या कणसांवर चिमण्या येऊन एक एक दाणा टिपत होत्या. चिमण्यांचा तो चिवचिवाट वातावरण अधिकच आल्हाददायक करत होता. बाजूलाच पाण्याचा एक झरा वाहत होता. समर्थ तिकडे गेले. आपल्या कमंडलूत पाणी घेतले आणि त्या शांत वातावरणात श्लोक रचू लागले. तेवढ्यात त्या शेताचा मालक गोफण फिरवत पक्ष्यांना मारू लागला. त्याला पाहताच सर्व चिमण्या घाबरून दूर उडून गेल्या. समर्थांना पाहून शेतकरी जवळ आला आणि नम्रपणे म्हणाला, नमस्कार महाराज. समर्थ म्हणाले, अरे का मारतोस रे या पक्ष्यांना? शेतकरी म्हणाला, अहो महाराज, खूप त्रास देतात हे. आमचं अर्ध शेत तर हेच खाऊन टाकतात. समर्थ शांतपणे म्हणाले, नाही रे, हे चूक बोलतोस. त्यांचा जीव पहा आणि त्यांचं पोट पहा. जास्तीत जास्त रोज तुझी अर्धी मूठ धान्यच ते खात असतील. शेतकरी म्हणाला, अहो महाराज, अर्धी मूठसुद्धा फुकट येते का? समर्थांना आश्चर्य वाटले. ते म्हणाले, अरे, दान केल्याने पुण्य मिळतं. मूठभर धान्याने तू गरीब होणार नाहीस, पण तुझ्या वाट्याला पुण्याचा मोठा साठा तयार होईल. शेतकरी हसत म्हणाला, अहो महाराज, त्या पुण्याच्या साठ्याचं काय करायचं? त्यापेक्षा धान्याचा साठा हवा. समर्थ गंभीर स्वरात म्हणाले, नको रे मना, लोभ हा संसाराचा, कर विचार थोडा धर्म आचरणाचा. शेतकरी म्हणाला, काय बोलताय महाराज, काहीच समजत नाही. तुम्ही काहीही म्हणा, पण ह्या पक्ष्यांना मी माझ्या शेतातून घालवणारच. तुम्हाला एवढंच ते प्रिय असतील तर तुम्हीच त्यांना सोबत घेऊन जा. समर्थांना त्या शेतकऱ्याची कीव आली. ते म्हणाले, अरे, आज तू या चिमण्यांना घालवतो आहेस, पण तुझी येणारी पिढी त्यांना पाहण्यासाठी आणि त्यांचा मंजूर आवाज ऐकण्यासाठीही तडफडेल. असो, जा, तुला आशीर्वाद आहे. तुला कधीच धान्याची कमतरता भासणार नाही. धान्याचा साठा नेहमी भरलेला असेल. असं म्हणत समर्थ तिथून निघाले. त्यांच्यासोबत त्या चिमण्या आणि इतर पक्षीही उडत उडत मागे जाऊ लागले. थोडं अंतर गेल्यावर समर्थ दुसऱ्या एका शेतात पोचले. तिथे एक शेतकरी रडत बसला होता. समर्थ त्याच्या जवळ गेले आणि विचारले, का रे, का रडतो आहेस? तो शेतकरी म्हणाला, अहो महाराज, आजूबाजूची सगळी शेतं हिरवीगार आहेत, पण माझ्या शेतात पीकच येत नाही. तुम्ही मला दिव्य पुरुष वाटता. मी तुमच्या चरणी पडतो. कृपा करा आणि माझं शेत फुलवा. समर्थ म्हणाले, जर मी तुला मदत केली तर तू मला काय देशील? शेतकरी लगेच म्हणाला, महाराज, तुम्हाला हवं ते अर्धधान्य तुम्ही घ्या. समर्थ स्मित करत म्हणाले, मला फक्त रोज 1 मूठ धान्य देशील? शेतकरी क्षणभर विचारात पडला. इतकी छोटी गोष्ट? तो लगेच तयार झाला. समर्थांनी हाक मारली, या रे सगळ्यांनी. तेच ते पक्षी आणि चिमण्या तिथे येऊन बसल्या. समर्थ म्हणाले, यांना रोज 1 मूठ धान्य टाकत जा, तुझी प्रगती होईल. असं सांगून समर्थ तिथून निघून गेले.
काही दिवसातच तो शेतकरी गावातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला. तो आता रोज चिमण्यांना, गायींना, कुत्र्यांना, मुंग्यांना आणि माणसांनाही दर एकादशीला पंगत धरू लागला. समर्थ दूर बसून ध्यानस्थ अवस्थेत हे सर्व पाहत होते. श्रीराम समर्थ. समर्थ सांगतात की देवाने प्रत्येकाला पोटापुरते दिले आहे, त्यामुळे जेवढे आहे त्यात समाधान मानावे. पण जर आपल्याजवळ काही उरले असेल तर ते दुसऱ्यांना द्यावे, दुसऱ्यांची भूक भागवावी. जर तुम्ही रोज पोटभर जेवता आणि काही अन्न उरत असेल तर ते उरले आहे म्हणून अजून खात बसू नका आणि ते फेकूनही देऊ नका. ते अन्न इतरांना वाटा. त्यामुळे तुमचे कर्तव्य पूर्ण होईल. ही एक अशी सेवा आहे जी करण्यासाठी हृदय निर्मळ असणे आवश्यक आहे. आणि कलियुगातील लोकांनी हे समजून घेतले पाहिजे की दान हे सर्वश्रेष्ठ पुण्यकर्म आहे आणि त्या दानांमध्येही अन्नदान सर्वश्रेष्ठ मानले जाते. समर्थ पुढे सांगतात की भूक फक्त पोटाची नसते, ती ज्ञानाचीही असते. जसे आपण पोट भरले की दुसऱ्यांना जेवू घालून त्यांचे पोट भरावे, तसेच आधी आपण ज्ञान मिळवावे, स्वतः ज्ञानी व्हावे. पण आपल्याला मिळालेले ज्ञान लपवून ठेवू नये, ते इतरांना सांगावे, जेणेकरून तेही ज्ञानी होतील. उदाहरणार्थ, गावातील एखाद्या माणसाला कळले की बैलांच्या मदतीने विहिरीतून पाणी कसे काढायचे, ज्यामुळे त्याचे कष्ट कमी होतील, तर त्या शेतकऱ्याने हे ज्ञान दुसऱ्या शेतकऱ्यांना सांगावे, जेणेकरून त्यांचेही भले होईल. आणखी एक उदाहरण घेऊया. जर तुम्हाला समजले असेल की पाप काय, पुण्य काय, धर्म काय आणि अधर्म काय, तर ते तुम्ही दुसऱ्यांनाही सांगावे. त्यामुळे त्यांच्या हातून पापकर्म घडणार नाहीत. या कथेतला पहिला शेतकरी समर्थांना पाहून हात जोडतो, पण नंतर मूठभर धान्यासाठी रडतो. हा शेतकरी त्या भक्तांचे प्रतीक आहे, जे भक्त मंदिरात जातात, देवाला फुलांचा हार अर्पण करतात, नारळ फोडतात, सुंदर पूजा करतात. पण त्यांच्या आजूबाजूला एखादा भुकेला कुत्रा, गाय किंवा माणूस आला तर त्याला हाकलून लावतात. दुसरा शेतकरी मात्र हताश आहे. तो त्या लोकांचे प्रतीक आहे जे मंदिरात क्वचितच जातात, पण स्वतःचे कर्म प्रामाणिकपणे करत राहतात. देव कधीतरी आपल्याला यश देईल या आशेने प्रयत्न करत राहतात. त्यांना एखादी भुकेली किंवा गरजू व्यक्ती दिसली तर खूप नाही, पण जेवढे शक्य आहे तेवढी मदत करतात. अर्धा घास का होईना, एक बिस्किट का होईना, एक तांदळाचा दाणा का होईना, किंवा साखरेचा एक खडा का होईना. प्रत्येक दान हे पुण्य देणारे असते. दान देताना देव हे पाहत नाही की तुम्ही किती मोठे दान दिले, तो पाहतो की तुम्ही कोणत्या भावनेने दिले. तुमची परिस्थिती नसतानाही तुम्ही दुसऱ्याचा विचार केला का? तुमच्यात परोपकाराची भावना किती आहे, हे देव पाहत असतो. आपण समाजात राहतो, त्यामुळे समाजात वावरताना कोणाला काही हवे आहे का, कोणाला मदतीची गरज आहे का, हेही पाहिले पाहिजे. कारण हा समाज म्हणजे आपलेच घर आहे. हा देश आपले घर आहे आणि हे संपूर्ण जग आपले घर आहे. संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनीही सांगितले आहे, हे विश्वची माझे घर. तसेच आपल्या संस्कृतीत सांगितले आहे, वसुधैव कुटुंबकम, म्हणजे संपूर्ण पृथ्वी हेच एक कुटुंब आहे. काही लोक म्हणतात, मी का करावे, बाकीचे लोक करत नाहीत, आम्हीच काय ठेका घेतला आहे का? असा विचार करणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे. तो करत नाही कारण त्याला तेवढे ज्ञान नाही. पण तुम्हाला तर ज्ञान आहे. त्यामुळे ज्ञान असूनही त्याचा उपयोग न करणे यापेक्षा अज्ञानी असणे बरे. जेवण करण्यापूर्वी आजूबाजूला पाहावे. एखादा कुत्रा, गाय किंवा एखादा मनुष्य भिक्षेसाठी उभा आहे का? जर असेल तर आधी त्याला भिक्षा द्यावी आणि नंतरच आपण अन्न ग्रहण करावे. वृक्षारोपण करणे, स्वच्छता मोहीम राबवणे, इतर सेवा कार्य करणे, यामुळे मन शुद्ध होते, अहंकार कमी होतो, मीपणा हळूहळू नाहीसा होतो.
आशा आहे तुम्हाला हे निरूपण समजले असेल. भेटू पुन्हा. श्री राम समर्थ. अशा प्रकारे निरूपण करायला खूप मेहनत, वेळ आणि आर्थिक खर्चही लागतो. जर तुम्ही चॅनलची मेंबरशिप जॉईन केली, जी अगदी 29 रुपयांपासून सुरू होते, तर तुमच्या क्षमतेनुसार ती घ्यावी अशी माझी विनंती आहे. जर मेंबरशिप घेणे तुम्हाला शक्य नसेल, तर किमान व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा आपल्या इतर मित्रांनाही नक्की पाठवा, ज्यामुळे हे निरूपण सर्वदूर पोहोचेल. पुन्हा भेटूयात इथेच. श्री राम समर्थ.